अस्तित्व मेकर्स फाउंडेशन या संस्थेतर्फे प्रत्येक वर्षी आपण राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा आयोजित करतो। यंदाचं 11वं वर्ष आहे। सलग 10 वर्ष आम्ही सातत्याने या लघुनाटिका स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी आपण लघुनाटिका स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी महाराष्ट्रात ज्या रंगकर्मींनी योगदान दिलेलं आहे नाट्यक्षेत्रामध्ये, तर अशा ज्येष्ठ नाट्यकर्मीला आपण रंगसाधक पुरस्कार, प्रमोद खांडेकर रंगसाधक पुरस्कार असं प्रत्येक वर्षी देत असतो। 10 वर्ष सतत आपण पुरस्कार दिलेले आहेत। प्रत्येक वेळा सोलापूर शहराच्या किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या बाहेरील नाट्यकर्मींना आपण आत्तापर्यंत 10 पुरस्कार दिलेले आहेत। तर अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या विचारांनी ह्यावेळी असं आम्हाला वाटलं की सोलापूर शहरात किंवा जिल्ह्यात अनेक नाट्यक्षेत्रात काम करणारे लोक आहेत दिग्गज, तर त्यांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करावं असं आमचा मानस आहे। आणि त्यामुळं आम्ही जी कमिटी ठरवलेली आहे, समिती ठरवली, त्यात सुनील गुरव सर आहेत, अमोल धाबे सर आहेत, नारकर मॅडम आहेत, त्यांना आम्ही विनंती केली की सोलापूर जिल्ह्यात काम करणाऱ्या अशा नाट्यक्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार जाहीर करावा। तर त्या समितीने सोलापूर शहरात 40 ते 45 वर्षापासून नाट्यक्षेत्रात आणि नाट्य चळवळीत काम करणारे आणि शिक्षक म्हणूनही राहिलेले असे श्रीमती विद्या काळे मॅडम यांना हा रंगसाधक पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। त्याचं वितरण 8 ऑगस्ट 2026 रोजी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये होणार आहे आणि त्या कार्यक्रमात बरेच लोक उपस्थित राहणार आहेत। आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि ह्याचं पारितोषिकाचं स्वरूप आहे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे आणि त्यांचा सन्मान केला जाणार आहे। प्रथमच सोलापूर जिल्ह्यातील नाट्यकर्मीचा सन्मान आणि कौतुक आपण अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने करणार आहोत, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। हास्य प्रवेशिकेमध्ये किती प्रवेशिका अपेक्षित आहेत? संबंध महाराष्ट्रातनं प्रवेशिका येतात। मागच्या वेळीसुद्धा आमच्याकडे साधारणतः 49च्या आसपास नोंदी आलेल्या होत्या, त्यापैकी आम्ही कमी करून त्या सिलेक्शन करून त्यात 28 आम्ही सिलेक्ट केलेल्या होत्या। ह्यावेळीसुद्धा त्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल आणि आमची अपेक्षा 80 ते 100च्या आसपास प्रवेशिका येतील असा माझा अंदाज आहे। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।